ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसतात, परंतु अस्मिता काही नाश्ता करत नसते. तर पूर्णाजी अस्मिताला म्हणतात, अस्मिता नाश्ता करून घे. अस्मिता म्हणते, पूर्णा आजी खरंच मोजा मूड नाहीये. तर कल्पनात ताई म्हणतात, हे बघ अस्मिता, तू जर नाश्ता नाही केला तर आम्ही कोणीच नाश्ता करणार नाही. चालणार आहे का तुला? तर अर्जुन ऊन हातातील चमचा खाली ठेवतो आणि म्हणतो, हो हे मात्र खरं आहे, आज आपण कोणीही नाश्ता करणार नाही आहोत. जर अस्मिताही नाश्ता करणार नसेल तर आपणही सर्वांनी करायचा नाही. आता मात्र अस्मिताचा नाईलाज होतो आणि अस्मिता नाश्ता करायला घेते. तर अर्जुन म्हणतो, फंटस्टिक, आता आपण सर्वांनी नाश्ता करायचा आहे. तर सायली अर्जुनला म्हणते, अहो मी काय म्हणते, आज तुम्ही खरीच थांबता का? इन्स्पेक्टर सावंत यांना सांगा सुमन काकूंचा तुम्ही शोध घ्या. तुम्हाला काही माहिती सापडली तर मला कळवा, पण आज तुम्ही खरी थांबाल का? तर अर्जुन म्हणतो, ते तर मी अगोदरच केलं आहे. आज मी कुठेही जाणार नाही. हा 1-2 केसबद्दल डिस्कस करायचा आहे आणि त्यासाठी मी चैतन्याला खरीच बोलावलं आहे. त्यामुळे आज काहीही झालं तरी मी कुठेही जाणार नाही. मी खरीच असणार तुमच्या सगळ्यांसोबत. आता अस्मिताच्या चेहऱ्यावर थोडं हसू असतं, ते पाहून सर्वजण खुश होतात. तर आता अर्जुन गप्पा मारत सर्वजण नाश्ता करत असतात आणि त्याचवेळी चैतन्याचा फोन आलेला असतो. अर्जुन म्हणतो, चैतन्याचाच फोन आहे. आता असं म्हणत अर्जुन फोन उचलतो आणि म्हणतो, चैतन्य ऐक, आज तू ऑफिसला जाऊ नकोस. असं म्हणत अर्जुन पुढे काही बोलणार. चैतन्य म्हणतो, थांब थांब, माझ प्लीज ऐकून घे. अर्जुन म्हणतो, काय झालंय? चैतन्य म्हणतो, मी महिप्त शिखरेला पाहिलं. अर्जुन म्हणतो, काय? तर चैतन्य ये म्हणतो, हो, एसके रोडवर तो हायवेच्या दिशेने जात होता आणि मी इथेच होतो. आता घडलेला सर्व प्रसंग ज्यावेळी चैतन्य अर्जुनला सांगतो त्यावेळी अर्जुन म्हणतो, तू त्याच्यावर वर लक्ष ठेवून रा, तोपर्यंत मी इन्स्पेक्टर सावंत आणि त्यांची टीम घेऊन तिथपर्यंत पोहोचतच आहे, पण मला अगोदर लोकेशन पाठव. असं म्हणत अर्जुन चैतन्याचा फोन ठेवतो. सायली विचारते, अहो काय झालंय? तुम्ही एवढे घाईघाईने कुठे निघालात? तर अर्जुन म्हणतो, महिपा शिखरेला शोधायला, कारण आत्ताच चैतन्यने महिपा शिखरेला पाहिलं आहे. आता हे ऐकल्यानंतर घरातील सर्वांना धक्का बसतो, परंतु तिथे प्रियाही असते. प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सायली म्हणते, काय म्हणजे? महिपा शिखरे पनवेलमध्ये आहे. अर्जुन म्हणतो, हो, आणि चैतन्यने त्याला पाहिलं आहे. मी इन्स्पेक्टर सावंत यांना कळवतो आणि सर्व टीम घेऊन मी महिपा शिखरेच्या मागावर जातो. आज काहीही झालं तरी महिपा शिखरेला पकडणारच. तर आता सायली म्हणते, अहो थांबा, मी सुद्धा येते. अर्जुन म्हणतो, नाही, नको, तिथे नक्की काय घडणार हे मी तुला नाही सांगू शकत. आता महिपा शिखरे एकटा आहे की त्याच्यासोबत त्याचे गोंड आहेत, आपल्याला काहीच माहीत नाहीये. त्यामुळे सायली, मी तर तिथे जाणार आहे, पण तुला मात्र घरच्यांसोबत इथेच थांबावं लागेल. पण काळजी करू नकोस. तर कल्पनाताई अर्जुनला म्हणतात, अर्जुन, जे काही करशील ते सांभाळून कर. अर्जुन म्हणतो, हो मम्मा, काळजी करू नका. तर इकडे सायली घाबरून गेलेली असते. सायली अर्जुनच्या हातात घेते आणि म्हणू लागते, जीवावर बेतील असं काहीच करू नका. अर्जुन म्हणतो, मी म्हणालो ना, मी असं काहीही करणार नाही. तू काळजी करू नकोस, मी येतोच. असं म्हणत आता अर्जुन महिपात शिखरेला पकडण्यासाठी पोलिसांची टीम घेऊन निघालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता हे सगळं काही सत्य प्रियाला कळालेलं असतं. प्रिया घाबरते आणि नागराज काकांना फोन करण्यासाठी ती धावत पळत घाईने घराबाहेर आलेली असते. आता आजूबाजूला कोणी नाही ते पाहत प्रिया लगेच नागराज काकांना फोन करते. तर दुसरीकडे नागराज काका बाहेरच असतात. तर नागराज काका पाहतात तर प्रियाचा फोन आलेला असतो. नागराज काका अगदी दबावात सांगतात की मी बिझी आहे, नंतर फोन करतो. तर प्रिया चिडते आणि म्हणते, कसली बिझी आहे? तू घरी फक्त झोपा काढताय. महिप्त शिखरे तुमच्या हातावर तुरी देत सटकलाय, तो पळून गेलाय, हे तुम्हाला माहीत आहे का? नागराज काका म्हणतात, काही बडबडतेस
तुला कोणी का सांगितलं असं काही झालं नाही. तू कसं शक्य आहे जाण, मी त्याला बांधून ठेवला आहे तर. प्रिया म्हणते, तो महिपा शिकरे आहे, इतके दिवस त्याला आपण दामून ठेवलं. तो आपल्या कैदेत होता हे नशीब समजा, परंतु आता महिप शिखरे सुटला आहे. तर नागराज काका म्हणतात, उगाच हवेत तीर मारू नकोस, कारण महिप सुटला असताना तर अगोदर मला कळालं असतं. मी त्याच्यावर पहारासाठी माणस ठेवलीत. प्रिया म्हणते, पण ती माणस कोणाची आहेत? त्यातील एक जरी आतमध्ये गेला आणि त्याला कळालं की आपले साहेबच आतमध्ये आहेत, तर मग त्याला सोडायला कितीसा वेळ लागणार आहे आपल्या साहेबांना? तुम्हाला कळते का महिपा शिखरे सुटले आहेत? परंतु नागराज काका हे काही मान्य करायला तयार नसतात. तर प्रिया म्हणते, आता चैतन्याचा अर्जुनला फोन आला होता. चैतन्यने कुठेतरी महिप्त शिखरेना पाहिलं आहे आणि त्याच्या शोधासाठी अर्जुन घराबाहेर पडला आहे. तुम्हाला अजूनही माहीत नाहीये की महिप्त शिखरे पळालाय. अहो, आपण एवढी मेहनत घेतली, त्याचा काय उपयोग झाला? आता प्रिया पुढे काही बोलणार, परंतु इकडे नागराज काका घाबरून जातात आणि लगेच प्रियाचा फोन कट करतात. प्रिया पाहते तर फोन कट झालेला असतो. प्रिया म्हणते, अंगाशी आलं की नेहमीच फोन कट करायचा. आता काय करायचं आहे? आता हा जर महिपा शिखरे सापडला गेला तर पूर्ण वाट लागणार आहे. तन्वी म्हणून राहण्यासाठी अजून काय काय करावं लागेल ना, या देवालाच माहीत, असं म्हणत प्रियाची चिडचिड होत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, घाबरलेले नागराज काका आता महिप शिकेंच्याच माणसाला फोन करतात आणि विचारतात, काय रे, पहारा नीट देताय ना? तिथे सगळं काही ठीक आहे ना? तर महिप्त शिखरे हस्तच म्हणतात, नाग्या वळवळला, पण बिनविषाचा नाग कसला गांडूळ आहे, गांडूळ असं म्हणत महिप्त शिखरे आता नागराज काकांवर भडकलेले असतात. तर नागराज काका आवाज ओळखतात आणि म्हणतात, महिप्त, तू तर महिप्त शिखरे म्हणतात. हो, मीच 113%. हे नाग्या, तू काय म्हणायला होतास? नख तुटलेला वाघ, पण आता हा वाघ सुटला आहे आणि त्याची नखही परत आली आहेत. आता हा नाग त्याची नख तुझ्या नरड्यात रुतवणार आणि तुला रक्तबंबाळ करणार. आता तुला हा वाघ सोडणार नाही. आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. नागराज काका म्हणतात, तू शांत हो महिप्त, असं काहीही नाहीये. तू चुकीचं समजतोयस महिप्त. मी जे काही केलं ते आपल्यासाठी केलं होतं, आपल्या भल्यासाठी. तर आता मात्र महिप शिखरे चिडतात आणि म्हणतात, तोंड बंद ठेवायचं नाग्या, तू जास्त वळवळू नकोस आणि तुझी जीभ वळवळते ना, तिला आता शांत ठेवायचं. उगाचच विनकामाची वळवण बंद कर, कारण आता तुझी ती जीभही शिल्लक राहणार नाहीये, एवढं मात्र लक्षात ठेव. नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर महिप्त शिखरे म्हणतात, आता तुझी ही जीभ मीच हसणार आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करणार. 4 तुकडे तुझ्या उजव्या हातात देणार आणि 4 तुकडे तुझ्या डाव्या हातात देणार, कळलं का? तुला आता फक्त मी तुझ्यापर्यंत पोहोचण्याची वाट पाहायची. असं म्हणत महिप्त शिखरे फोन ठेवतात. आता मात्र नागराज काकांना चांगलाच खांब फुटलेला असतो. तर दुसरीकडे महिप्त शिखरेचा माणूस त्यांची माफी मागत म्हणतो, माफ करा साहेब, मला माहीत नव्हतं की आतमध्ये तुम्ही आहात. आम्हाला नागराज शेठने फक्त बाहेर उभे राहून पहारा द्यायला सांगितला होता आणि हेही तुम्ही आम्हाला सांगितलं असं त्यांनी सांगितलं होतं आणि म्हणूनच आम्हाला पहारा द्यावा लागला. त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की जा आणि चहा पिऊन ये. मी चहा पाहायला गेलो आणि त्यानंतर ते मला म्हणाले की या दुसऱ्या खोलीच्या बाहेर पहारा दे, पण मला माहीत नव्हतं की तिथे सुद्धा तुम्हीच आहात. तर आता महिपा शिखरे म्हणतात, तुमची त्यात काय चूक आहे ना, कारण कसं आहे, तुमची अक्कलच गुडघ्यात आहे आणि म्हणूनच हे सगळं काही घडतंय. तुम्हाला बोलून तरी काय उपयोग? पण आता मला सांग, माझी इथून सुटका कशी होणार आहे? त्याची काही व्यवस्था केली आहेस का? अरे, हायवेवरून निघालो होतो तर तिथे पोलीस होते आणि त्या चौकात पोलीस होते, म्हणून आपण इथे येऊन थांबलो आहे. या फटपटीवर जाणं शक्य आहे का? या फटपटीचा मामला लय डेंजर आहे. त्यामुळे आता मला गाडीची सोय करायची आहे. जा, तू गाडीची सोय कर.
तर आता तो म्हणू लागतो, हो साहेब, मी गाडीची सोय करून येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, मी तुम्हाला फोन करतो. तर महीप शिकले म्हणतात, म्हणालो ना की तुमची अक्कल गुडघ्यातच आहे. अरे, माझ्याकडे काही फोन आहे का? माझ्याकडे फोन नाहीये, खोडा नाहीये, काहीच नाहीये. आणि हा फोन आहे ना, तो तूच आहे, हे तरी लक्षात आहे का? आता महिपा शिकरेचा माणूस महिपा शिकरेना म्हणतो, हा मोबाईल माझा तुमच्याकडे ठेवा, असं म्हणत तो बंदूकही देतो आणि म्हणतो, हा घोडा घे ठेवा. हे सगळं तुमच्याकडे ठेवा, तोपर्यंत मी गाडीची व्यवस्था करून येतो, असं म्हणत महिपा शिकरेचा माणूस आता गाडीची व्यवस्था करण्यासाठी निघालेला असतो. आता महिपा शिकरे एका आडोशाला गाडीची वाट पाहत तिथेच थांबलेले असतात. कोणीही आपल्याला पाहणार नाही अशा ठिकाणी महिपात शिकरे येऊन थांबलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रिया आता नागराज काकांना भेटण्यासाठी आलेली असते. प्रिया नागराज काकांना म्हणते, चैतन्याची नजर अगदी बरोबर होते. त्याने अर्जुनला अगदी बरोबर फोन केला, महिप शिकडे सुटलाय ना. आता मात्र नागराज काका चिडतात आणि म्हणतात, तू काय मला विचारतेस? तूच मला फोन केला होतास ना? तर प्रिया म्हणते, कारण मला बारीकशी आशा होती की चैतन्याचा अंदाज चुकला असावा, परंतु तुम्ही एवढा मोठा गोंधळ घालून ठेवाल असं मला वाटलंही नव्हतं. मला वाटलं होतं की तुम्ही तुमचं काम धड कराल, पण नाही, तेवढेही तुम्हाला जमलं नाही. तो तुमच्या नाकाखालून पळून गेलाय आणि तरी तुम्हाला काहीच माहीत नाही. मागच्या वेळी ज्यावेळी तो सुटला होता त्यावेळी तुम्ही परस्पर ठरवलं होतं की तो माझ्यामुळे सुटला आहे आणि मला थोबडावलं होतं, पण आता तेच मी केलं. तर असं म्हणत प्रिया आता नागराज काकांना प्रश्न करते. आता प्रियाचा हा प्रश्न ऐकून नागराज काकांना धक्काच बसतो. प्रियाने तर सरळ सरळ हात उचलण्याची भाषा केलेली असते. तर नागराज काका प्रियाला म्हणतात, मुस्काट फोडेन, गप्प बस. तर प्रिया म्हणते, घाबरू नका काका, थोबडावत नाहीये. मी तुमच्या वयाचा मान ठेवते. आतापर्यंत मी तुमचा मान ठेवत आली आहे आणि म्हणूनच मी कधीही तुमच्यावर हात उगाला नाही. नागराज काका प्रियाला म्हणतात, जरा गप्प बसशील का, तरच मला सुचणार आहे की मी महिपतला कुठे शोधायचं. तर प्रिया म्हणते, कुठे शोधणार आहात तुम्ही? तो काय तुमच्या घरात येऊन बसलाय का आणि म्हणतोय बेडका मला पकड? काय बोलताय तुमचं? तुम्हाला तरी कळतंय का? महिपतच शिकरे आहे, तो तुमच्या आता हाती लागेल का? प्रिया नागराज काकांना म्हणते, एक गोष्ट विसरू नका, आता जो जर अख्ख्या जगाला ओरडून सांगेल की आपण काय केलं आहे आणि मग आपण जेलमध्ये जाऊ. तर आता नागराज काका म्हणतात, जेलमध्ये गेलो तर जिवंत तरी राहू, परंतु आता जर महिप्त शिकलेने आपल्याला पकडलं ना, तर तो आपला कोतळा बाहेर काढेल. तर प्रिया म्हणते, हे माहीत होतं ना, मग तुम्ही त्याला का सुटू दिलं? का तुम्ही त्याच्यावर नीट पाहला ठेवू शकला नाही? आता मात्र नागराज काका पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन चैतन्याला फोन करतो आणि विचारतो, तो इन्स्पेक्टर सावंत यांना अपडेट दिली आहेस का? तर चैतन्य म्हणतो, हो मी दिली आहे. आणि आता त्यांनी लगेच क्षणही घेतली आहे, कारण त्यांनी संपूर्ण पनवेलमध्ये नाकाबंदी केली आहे. मी फोन केल्यानंतर एवढ्या लवकर नाकाबंदी झाली आहे की आता महिपाल शिकलेला पनवेलमधून कुठेही जाता येणार नाही. त्याचे सगळे रस्ते बंद झाले आहेत, बाहेर पडणं मुश्किल झालं आहे. त्यामुळे आता तू काळजी करू नकोस, काही झालं तरी आज महिप्त शिखरे सापडणारच. तर अर्जुन म्हणतो, तू मला लाईव्ह लोकेशन पाठव, मी लगेच तिथे पोहोचत आहे. चैतन्य म्हणतो, हो. असं म्हणत अर्जुन फोन कट करतो आणि पक्क ठरवतो की आज काहीही झालं तरी महिप शिकरेला पकडायचं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सायलीचा जीव मात्र कासावीस होत असतो. सायलीला अर्जुनची काळजी वाटत असते, ती पूर्णपणे घाबरून गेलेली असते आणि हे सगळं काही कल्पनाताई पाहतात. तर सायली सोबतच पूर्णाजी सुद्धा टेन्शनमध्ये असतात. तर कल्पनाताई मनाशीच म्हणतात, सगळ्यांना टेन्शन येणे साहजिकच आहे. सगळ्यांनाच अर्जुनची काळजी वाटत असणार, कारण काहीही झालं तरी तो महिपा शिखरे आहे.
महिप्त शिखरेला पकडणं इतकं सोपं काम नाहीये. आणि या सगळ्यामध्ये अर्जुनला काही झालं तर आता मात्र कल्पना ताईंचाही जीव कासावीस होत असतो. त्यांनाही खूप भीती वाटत असते आणि म्हणूनच ते प्रतिमा आत्यांना फोन करतात. प्रतिमा आत्या फोन उचलतात आणि विचारतात, काय कल्पना सुमनबद्दल काही कळालं आहे का? तर कल्पना ताई म्हणतात नाही. पण आता दुसराच प्रॉब्लेम होऊन बसला आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, थांब, रविराज सुद्धा इथेच आहेत. मी जरा फोन स्पीकरवर ठेवते असं म्हणत आता प्रतिमा आत्या फोन स्पीकरवर ठेवतात आणि म्हणू लागतात, बोल कल्पना, काय झाले नक्की? तर कल्पना ताई म्हणू लागतात, आताच चैतन्याचा फोन आला होता की त्याने महिप्त शिकलेला पाहिला आहे. आता हे ऐकल्यानंतर रविराज सरांना धक्काच बसतो. रविराज सर म्हणतात, काय? तर आता कल्पनाताई म्हणतात, हो, चैतन्याचा फोन आला होता आणि म्हणूनच अर्जुन घाईघाईने आता महिप्त शिखरेला शोधायला घराबाहेर पडला आहे. महिप्त शिखरेला शोधणं म्हणजे सोपं काम नाहीये. आणि या सगळ्यामध्ये अर्जुनला काही झालं तर आम्हाला यांनाच खूप अर्जुनची काळजी वाटत आहे. घरात सर्वजण खूप टेन्शनमध्ये आहोत. रविराज सर म्हणतात, वहिनी, तुम्ही काळजी करू नका, आम्ही सर्वजण आहोत आणि आता आम्ही लगेच तिथे येत आहोत. तर आता कल्पनात ताई म्हणू लागतात, हो भाऊजी, तुम्ही इथे याल तर खरंच खूप बरं होईल, कारण यांना सुद्धा फॅक्टरीच्या कामासाठी अर्जंट जावं लागलं आहे आणि अश्विनला सुद्धा इमर्जन्सी आली, त्यामुळे तो सुद्धा खरी नाहीये. तुम्ही जर आलात तर आम्हाला खरंच आधार वाटेल. तर प्रतिमा मात्या म्हणतात, कल्पना, तू काळजी करू नकोस, मी आणि हे आत्ताच निघत आहोत, त्यामुळे नका काळजी करू असं म्हणत आता इकडे कल्पना ताई फोन ठेवतात. परंतु इकडे सर्वांनाच अर्जुनची काळजी वाटत असते. एकीकडे अस्मिताची अशी अवस्था तर दुसरीकडे अर्जुन घराबाहेर पडलेला असतो. त्यामुळे कोणाला काय करावं काहीच कळत नसतं. सायली तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते. कल्पनाई पूर्णांना सावरतात तर पूर्णाजी एकच म्हणतात की माझा अर्जुन सुखरूप घरी येऊ देत, बस, मला काहीही नको आहे. इकडे मात्र सायलीची ती घालवेल पाहून कल्पनाताईंना सायलीची काळजी वाटत असते. तर दुसरीकडे पोलिसांची टीम आणि चैतन्य ज्या ठिकाणी चैतन्याने लोकेशन सांगितलेलं असतं तिथे पोहोचलेले असतात. आता अर्जुनही तिथे पोहोचतो. अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना विचारतो, काही अपडेट महिपा शिखरेबद्दल काही कळालं आहे का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, नाही, अजूनपर्यंत कोणतीच माहिती हाती आली नाहीये, परंतु एवढं मात्र नक्की की महिपा शिखरे इथून कुठेही जाऊ शकत नाही. तर चैतन्य म्हणतो, इन्स्पेक्टर सावंत यांच्या म्हणण्यानुसार सगळीकडे नाकाबंदी केलेली आहे आणि म्हणूनच महिपा शिखरे इथून बाहेर पडणं शक्यच नाहीये. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही ह्या साईटला शोधा, मी आणि चैतन्य त्या साईटला शोधतो असं म्हणत अर्जुन आणि चैतन्य एका साईटला शोधायला सुरुवात करतात. तर दुसरीकडे पोलिसांच्या टीमने आता महिप्त शिखरेंना शोधायला सुरुवात केलेलं असतं. आता ज्या ठिकाणी पोलिसांची टीम उतरलेली असते आणि शोधाशोध सुरू होते त्याच ठिकाणी समोरच्या झाडामागे महिप शिखरे लपून असतात. महिपा शिखरेंनी पोलिसांना पाहिलेलं असतं आणि ते मनाशीच म्हणतात, हे पोलीस इथपर्यंत कसे काय पोहोचलेत? आणि अगदी बरोबर, म्हणजे तिथून निसताना सटकताना मला नक्कीच कोणीतरी बघितलं असणार आणि म्हणूनच महिप्त शिखरे पोलिसांना चकवा देत एका झाडामागून दुसऱ्याच ठिकाणी येऊन पोहोचतात. तर दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य तिथे मिळत असणाऱ्या, तिथे समोर असणाऱ्या प्रत्येक लोकांना महिप्त शिखचा फोटो दाखवून तुम्ही यांना पाहिलंत का असं विचारत असतात. परंतु कोणीही महिप्त शिखरेंना पाहिलेलं नसतं आणि म्हणूनच अर्जुन आणि चैतन्य पुन्हा त्या ठिकाणी येतात आणि पोलिसांची टीमही त्या ठिकाणी येते. अर्जुन म्हणतो, काही माहिती सापडली का? तर पोलिसांची टीम अर्जुनला नकार देते. अर्जुन म्हणतो, आम्हालाही काही माहिती सापडली नाही, परंतु आता महिप्त शिखरे नक्की कुठे असेल हा त्याच्याच डोक्याने विचार करावा लागेल. म्हणजे एवढे दिवस तो पनवेलमध्येच होता, पण तो लपून राहिला आणि आजच तो पनवेलमधून निसटायचा प्रयत्न करत होता
म्हणजे फळ दिवसात चैतन्य तो तुला दिसला मग नक्की तो अचानकच इतक्या दिवसानंतर बाहेर का आला असावा हा तर प्रश्न आहेच. तर चैतन्य म्हणतो कदाचित लपून राहणं त्याच्यासाठी असहाय्य झालं असेल आणि म्हणूनच त्याने पनवेल सोडून जाण्याचा विचार केला असणार आणि त्याचसाठी तो बाहेर पडला असेल. तर अर्जुन म्हणतो जर तो पनवेल सोडून जाण्यासाठी बाहेर पडला तर एव्हाना तो कुठेही जाऊ शकत नाही, कारण आपण तशी नाकाबंदी केली आहे. पण जर महिप्त शिकरेला आता लपायचं असेल तर तो कुठल्या ठिकाणी लपू शकतो, एखाद्या बंद दुकानात किंवा मग एखाद्या बंद घरात. आता आपल्याला महिप शिकरेप्रमाणेच शोध घ्यावा लागेल आणि म्हणूनच पोलिसांची टीम आणि अर्जुन कामाला लागतात. तर दुसरीकडे महिप शिखरे पोलिसांना चकवा देत एका घराच्या ठिकाणी पोहोचलेले असतात. आता त्या घराचा दरवाजा उघड असतं आणि म्हणूनच महिप्त शिखरे घरात कोण आहेत ते न विचारता डायरेक्ट घरात घुसतात. आता मात्र घरात राहणारे गृहस्थ महिप शिखरंवर चिडतात आणि म्हणू लागतात, कोण आहात तुम्ही? तर त्यांची बायको म्हणू लागते, आणि असे सहज तुम्ही डायरेक्ट घरात कसे काय येऊ शकता कोणाच्याही? तर आता त्यांची बायको त्या गृहस्थांना म्हणत असते, तुम्ही हाताला धरून यांना अगोदर खरा बाहेर काढा. परंतु त्याचवेळी महिप्त शिखरे आपली बंदूक काढतात आणि बंदुकीचा धाक दाखवत म्हणू लागतात, तोंड बंद ठेवायचं. जर जिवंत राहायचं असेल तर तोंड बंद ठेवायचं. आता तिघेही घाबरून गेलेले असतात. ते गृहस्थ, त्यांची बायको आणि त्यांचा मुलगा तिघंच जण घरी असतात, पण ते पूर्णपणे घाबरून गेलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं रविराज सर आणि प्रतिमा हत्या सुभेदारांच्या घरी पोहोचलेले असतात. आता प्रतिमा हत्या सायली आणि कल्पना ताईंना विचारतात, अर्जुनबद्दल काही माहिती कळाली आहे का? अर्जुनचा फोन वगैरे आला होता का? तर पूर्णाची प्रतिमा आत्यांना म्हणतात, नाही, आम्ही सर्वजण अर्जुनच्या फोनची वाट पाहत आहोत. रविराज सर म्हणू लागतात, हाला त्यांनी कळवायला हवं होतं. एवढी मोठी रिस्क त्याने एकट्याने घ्यायला नको होती. तर पूर्णाजी म्हणतात, तशी पोलिसांची टीम इन्स्पेक्टर सावंत यांची टीम आहेच म्हणा, परंतु कधी काय होईल काहीच सांगता येत नाही आणि म्हणूनच आम्हा सगळ्यांनाच अर्जुनची काळजी वाटत आहे. रविराज सर म्हणतात, तो महिप्त कधीही काही करू शकतो, पण तुम्ही काळजी करू नका. मी थोड्या वेळात अर्जुनला फोन करतो आणि अर्जुने फोन नाहीच उचलला तर मी लोकेशन घेतो आणि तिथपर्यंत जाऊन येतो. तुम्ही काळजी करू नका. सायली बिथरून गेलेली असते, ती घाबरलेली असते, परंतु स्वतःला धीरड देत म्हणते, तुम्ही एवढी काळजी का करताय? ते एकटे नाही आहेत, त्यांच्यासोबत चैतन्य आहेत, चैतन्य भाऊजी आहेत आणि पोलिसांची टीमही आहे. त्यामुळे काळजी करू नका. महिप्त यांच्या केसांनाही धक्का लावू शकत नाही. कल्पनाताई म्हणतात, अगं पण तो महिप्त किती खुशी आहे आपल्याला माहीत आहे ना, तो कधीही काहीही करू शकतो. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी अर्जुनला काही केलं तर खरं तर अर्जुनला जायची गरजच नव्हती. पोलिसांची टीम गेली असती, त्यांनी केलं असतं त्यांचं काम. या सगळ्यामध्ये अर्जुनला पडायची काय गरज होती? खरं तर अर्जुनने तिथे जायलाच नको होतं. सर्वांनाच अर्जुनची काळजी वाटत असते. इथे आम्हाला सगळ्यांना किती टेन्शन आहे हे त्याला कळत नाहीये का? तर आता सायली कल्पना ताईंना म्हणते, आई तुम्ही शांत व्हा, असं काहीही घडणार नाही. देवी आईवर विश्वास ठेवा. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता अर्जुन ठरल्याप्रमाणे तिथे असणाऱ्या सगळ्या गल्लीत शोधत असतो. गल्लीतील प्रत्येक खोलीत जाऊन तो विचारत असतो की या व्यक्तीला कोणी पाहिलं आहे का? परंतु तिथे कोणीच पाहिलेलं नसतं. परंतु खोली नंबर 19 मध्ये ज्यावेळी अर्जुन येतो त्यावेळी दरवाजा बंद असतो. अर्जुन दरवाजा ठोकतो, परंतु कोणीही दरवाजा उघडत नाही, कारण महिप्त शिकरेने त्या तिघांवरही बंदूक रोखून ठेवलेली असते. त्यामुळे ते तिघेही घाबरून गेलेले असतात. तर आता अर्जुन म्हणतो, कोणी आहे का? कोणीतरी दरवाजा उघडा. परंतु त्याचवेळी महिप्त शिखरे त्या बाळाला म्हणतात, बाळा इकडे ये. आता मात्र तो घाबरून गेलेला असतो. महिपा शिखरे म्हणतात, इथे ये, नाही तर आईबाप दोघांनाही मारेन. तर आता तो घाबरतच
महिपा शिखरे समोर जातो तर महिप्त शिखरे त्याला म्हणतात आता बाहेर जायचं आणि बाहेर जे आलेत ना त्यांना एवढंच सांगायचं घरी कोणी नाहीये, मी एकटाच आहे आणि मी अभ्यास करत आहे असं म्हणत महिप्त शिखरे त्याला म्हणतात लाईट बंद कर आणि ज्या आता तो हळूवार दरवाजा उघडतो, लाईट्स बंद करतो. तर अर्जुन म्हणतो बाळा तू एकटाच आहेस का घरी, की तुझ्या घरी अजून कोणी मोठा आहे का, म्हणजे तुझे आई बाबा आहेत का घरी, त्यांना बाहेर बोलव होशील का. तो घाबरतच म्हणतो माझे आई बाबा घरी नाहीयेत, ते बाहेर गेलेत, मी एकटाच घरी आहे. अर्जुन म्हणतो खरंच तू एकटा आहेस आणि त्याचवेळी त्याच्या आईचा पदर अर्जुनला दिसलेला असतो. अर्जुन म्हणतो बाळा खरंच तू एकटा घरी आहेस का. तर तो म्हणतो हो मी एकटा घरी आहे, तुम्ही प्लीज जा. अर्जुन म्हणतो पण तू एवढा घाबरला काही आहेस. तर तो म्हणतो खरंच काही नाही झालंय असं म्हणत तो दरवाजा बंद करतो. आता अर्जुनचं सगळं काही लक्षात आलेलं असतं. अर्जुन चैतन्याला बाजूला घेतो आणि म्हणतो हा मुलगा एवढा घाबरून गेला होता. तर चैतन्य म्हणतो आणि तो काहीतरी लपवत होता असंही वाटत होतं. तर चैतन्य आणि अर्जुन यांचा अंदाज खरा ठरतो. अर्जुन म्हणतो याचा अर्थ महिप्त शिखरे इथेच आहे आणि हीच गोष्ट तो घाबरून सांगत होता, कारण तो घाबरला होता. महिप्त शिखरेचा धाक होता. आता मात्र अर्जुन इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करतो आणि म्हणतो इन्स्पेक्टर सावंत तुम्ही तुमची टीम घेऊन पुढच्या गल्लीत या, कारण माझा अंदाज आहे की महिप्त शिखरे इथे एका खोलीत लपून आहे असं म्हणत आता अर्जुनने पोलिसांची टीम तिथे बोलावून घेतलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता महिपा शिखरे जंगलात सटकलेला असतो, परंतु अर्जुन काही त्याचा पिक्चर सोडत नाही. अर्जुन त्याच्या मागोमाग जंगलात पोहोचलेला असतो आणि महिपा शिखरे अर्जुनवर वार करणार, परंतु अर्जुनने महिप शिखरेला चांगलंच घायाळ केलेलं असतं. परंतु तो वाघ पुन्हा एकदा चवताळतो आणि शेवटी अर्जुनवर गोळी साडतो. इकडे सायलीचा जीव त्याचवेळी कासावीस होत असतो, ती घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे अर्जुनला गोळी लागलेली असते, परंतु तरीसुद्धा अर्जुन न डगमगता महिप्त शिखरे पळून जात असताना त्याच्या पायावर अशी भली मोठी काठी फेकून मारतो की शेवटी महिप्त शिखरे ही तिथेच पडतो. आता पोलिसांची टीम आणि चैतन्य तिथे पोहोचलेला असतो. चैतन्य मोठ्यानेच म्हणतो अर्जुन, परंतु तोपर्यंत अर्जुनने मात्र त्या जखमी वाघाला तिथेच पकडून ठेवलेलं असतं. आतापर्यंत प्रत्येकावर झडप घालणारा महिप्त शिखरे मात्र जमीनदोस्त झालेला असतो. आता पोलिसांची टीम महिप्त शिखरेला पकडतात आणि तिथून घेऊन पोलीस स्टेशनला निघून जातात. तर इकडे अर्जुनला चैतन्य खरी घेऊन येतो. अर्जुनला पाहताच सायलीच्या जीवात जीव येतो, परंतु अर्जुनला गोळी लागलेली असते, त्यामुळे सायली घाबरते आणि अर्जुनला खट्ट मिठी मारून रडू लागते. अर्जुन म्हणतो काळजी करू नकोस, महिप्त शिखरे सापडला आहे. आता सिनियरचा आणि प्रतिमात्यांचा खून कोणी केला होता, त्याचा मास्टरमाइंड कोण होता हे महिप्त शिखरेच सांगेल. आता महिप्त शिखरे नागराज आणि प्रियाच नाव सांगेल का, आणि या सगळ्यामध्ये नागराज काकांचं सत्य सगळ्या समोर येईल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.